फॅट टू फिट पासून चाललेला हा जो प्रवास होता माझा, खूप खडतर आणि खूप संघर्षमय प्रवास होता. कारण यामध्ये मला मनाची तयारी करून घ्यायला लागली होती आणि यामध्ये मला प्रॉपर कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि हार्डवर्क या 3 गोष्टी नेहमी ठेवायच्याच होत्या आणि त्या ठेवल्यासुद्धा. तेव्हा जाऊन कुठे माझा हा प्रवास पूर्ण झाला होता. आणि या प्रवासात मला ज्यांनी साथ दिली ते म्हणजे माझे फॅमिली, माझे मित्र यांच्याकडून मला भरपूर सपोर्ट भेटला. त्यांच्यानंतर यामध्ये स्वतःचा पण एक माइंड कंट्रोल असतो, एक फोकस असतो, एक कन्सिस्टन्सी असते आणि प्रत्येक गोष्टीला नाही बोलायची सवय या प्रवासात मी करून घेतली होती. त्यामुळेच एवढ्या मोठ्या भरपूर स्टेजवर जाऊन मी माझी बॉडी, शरीर सौष्ठव ज्या स्पर्धा आहेत त्या मी खेळलो आहे आणि पुढेसुद्धा खेळत राहणार आहे. पण हा जो प्रवास होता भरपूरच मनाला थक्क करणारा होता आणि मला स्वतःलासुद्धा वाटलं नव्हतं की मी हा प्रवास एवढ्या लांबपर्यंत करील. पण त्यामध्ये मनाची एक जिद्द होती की आपण स्वतःसाठी काहीतरी करायचं, स्वतःला बदलून दाखवायचंच जनतेला की आपण पण कोणापेक्षा कमी नाही आहे आणि आपणसुद्धा हे करू शकतो. कारण आपण नाही करणार तर कोण करणार. त्यामुळे हा प्रवास